विषय मराठी, क्षेत्रवाचन, कौशल्यक्षमता, रसास्वाद, कविता समजून घेणे, कवितेचे आकलन, संबोध कविता, अध्ययन निष्पत्ती. भिन्न परिस्थिती आणि उद्देशासाठी वाचतात, लिहितात. वर्तमानपत्रे, मासिके व पुस्तके यातील बालसाहित्यांचे समाजपूर्वक वाचन करून आस्वाद घेतात, संग्रह करतात. जाणून घेऊया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील कवितेच्या ओळी वाचण्यास सांगावे. सूर्य रोज रंगवितो आभाळाची कोरी पाटी, निसर्गराजा तुझ्या दप्तरात किती मोठी रंगपेटी. उष्ण सोनेरी पोशाख्या सूर्याच्या अंगात उगवतो मावळतो लाल केशरी रंगात. बहुरंगाच्या चित्रांची तुझ्या वहीवर दाटे, सूर्यफुलाच्या पिकाला रंग देतोस पिवळा. काळ्या शिवारे फुलवी शुभ्र कपासीचा मळा, पिकांवर शिंपतो तू रंग हिरवा पोपटी. मोठ्या रंगीत खडूने रंगवितो आभाळाला, रात्रीसाठी काळा रंग सांग किती तू आणला. सप्तरंग हे तुझं दिले इंद्रधनुष्यासाठी. शिक्षकांनी वरील कवितेवर आधारित प्रश्न विचारावेत. नमुना प्रश्न 1. कवितेमध्ये किती रंगांचा उल्लेख आला आहे आणि कोणते? कवितेमध्ये 8 रंगांचा उल्लेख आला आहे. सोनेरी, लाल, केशरी, पिवळा, काळा, शुभ्र, हिरवा, पोपटी. 2. निसर्गात रंगीबिरंगी अनेक गोष्टी आढळतात, हे कवितेतील कोणत्या ओळीवरून समजते? निसर्गातील रंगीबिरंगी गोष्टी बहुरंगाच्या चित्रांची तुझ्या वहीवर दाटे या ओळीवरून समजते. उष्ण सोनेरी पोशाख कोणी घातला आहे? उष्ण सोनेरी पोशाख सूर्याने घातला आहे. 4. मोठी रंगपेटी कोणाच्या दप्तरात आहे? मोठी रंगपेटी निसर्गाच्या दप्तरात आहे. 5. इंद्रधनुष्यातील सप्तरंगांची नावे सांगा. इंद्रधनुष्यातील रंग तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कवितेचा भावार्थ समजून घेऊन कवितेचे आकलन कसे होते हे समजून सांगावे. कवितेचा भावार्थ समजून घेणे, अपरिचित शब्दांचा अर्थ शोधणे, कवितेतील मुख्य कल्पना समजणे इत्यादी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील कविता वाचण्यास सांगावे. पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगाच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या हारल्याच्या, प्रेमाच्या कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्जर गुणगुणवतात, पुस्तक परिकथा ऐकवतात, पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे, पुस्तकाची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. बघा शब्दार्थ. युगायुगाच्या, खूप काळापासूनच्या, वेगवेगळ्या काळातील, कटुता, कडवटपणा, आखरं, अक्षरं, निर्झर, झरा, न्यारी, वेगळी, उत्तुंग, खूपच उंच, भव्य. बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुस्तके कोणकोणत्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे? पुस्तके युगायुगाच्या, माणसाच्या जगाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात? पुस्तके अनेक गोष्टी सांगण्यासाठी तुमच्याजवळ राहू इच्छितात. आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला का वाटते? ज्ञान समृद्ध करण्यासाठी आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे. 4. पुस्तकांचे विश्व कसे असते? पुस्तकांचे विश्व म्हणजे ज्ञानाचा उत्तुंग ठेवा असतो. पुस्तकांच्या दुनियेत काय मिळते? पुस्तकांच्या दुनियेत परिकथा, रॉकेटचे तंत्र, विज्ञानाचा मंत्र हे मिळते. पुस्तकाचे जग वेगळे असते, याबद्दल शिक्षक, पालक, मित्रांशी चर्चा करा. पुस्तक वाचल्याने ज्ञानाचा अनमोल साठा, वर्तमान व भूतकाळाच्या गोष्टी, युगायुगाच्या, माणसाच्या जगाच्या, विज्ञानाच्या गोष्टी समजतात. चला सराव करूया. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील, पाठ्यपुस्तकेतर साहित्यातील कविता विद्यार्थ्यांना वाचनास उपलब्ध करून द्यावीत. कवितेबाबत चर्चा करावी, त्यावर आधारित प्रश्न विचारावेत. कल्पक होऊया. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बालसाहित्यातील कविता वाचनास द्याव्यात. विद्यार्थ्यांनी त्यावर आधारित प्रश्न तयार करावेत. आपल्या आवडत्या कवितांचा संग्रह करावा. कवितेवर आधारित प्रश्न तयार करावेत. पूरक साहित्य स्रोत: किशोर मासिके, बालसाहित्यातील कविता, मुलांसाठीचे साप्ताहिक अंक, उदाहरणार्थ बालमित्र इत्यादी. विषय हिंदी, क्षेत्र भाषा विकास, कौशल श्रवण और लेखन, अध्ययन निष्पत्ति। आसपास घटित होने वाली विभिन्न घटनाओं की बारीकियों पर ध्यान देते हुए उन पर मौखिक रूप से अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हैं, प्रश्न पूछते हैं। आओ पता करें। भव्य पुस्तक मेला, हर प्रकार की पुस्तकें सस्ती दरों में उपलब्ध। शब्दकोश, महाकाव्य, निबंध, काव्य संग्रह आदि पर 40% तक की छूट। स्थल कला निकेतन, चर्चगेट, मुंबई। संपर्क श्री अनिल मोरे। 98 20 24 28 72। दिनांक 12 जून 2018। समय सुबह 10 बजे से शाम 6 बजे तक। सभी का स्वागत है। आओ सक्षम बने। छात्रों से विज्ञापन के अलग अलग विषयों पर चर्चा करवाएं।
अपने परिवेश के अलग अलग विज्ञापनों का संकलन करवाएं। आओ अभ्यास करें, नीचे दिए हुए चित्र के साथ विज्ञापन तैयार कीजिए। आओ सृजन करें, अध्यापक छात्रों से विज्ञापन हेतु घोषवाक्य लिखवाएं। विषय गणित, क्षेत्राचे नाव अपूर्णांक, घटकाचे नाव अपूर्णांक, उपघटक, समच्छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी। बघा, थोडं आठवूया. यापूर्वी आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ओळखण्यास शिकलो आहोत. उदाहरणार्थ 5/7 आणि 9/7 यापैकी 9/7 हा मोठा, 7/11 आणि 7/13 यापैकी 7/11 हा मोठा, 3/5 आणि 9/13 यामध्ये आपण समच्छेद करून घेतले. 3/5ला आपण 13ने गुणलं अंशाने छेदाला, बरोबर 39/65 आणि 8/13 या ठिकाणी आपण 5ने गुणलं अंशाने छेदाला, बरोबर 40/65. म्हणून 39/65 आणि 40/65 यामध्ये 40/65 मोठा, म्हणून 3/5 व 8/13 यामध्ये 8/13 हा अपूर्णांक मोठा आहे. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करताना अपूर्णांकांच्या अंशांची बेरीज करतात व त्या अपूर्णांकाचा छेद बेरजेच्या छेदस्थानी तसाच लिहितात. उदाहरणार्थ 2/7 आणि 6/7, बरोबर. या ठिकाणी अंशांची बेरीज करूया. 2 + 6 आणि छेद तसाच ठेवूया, बरोबर. 2 + 6 बरोबर 8/7. 2 5/12 + 13/12, बरोबर. अंशांची बेरीज 5 + 13 बरोबर 18/12. बघा, दोन समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी करताना त्या अपूर्णांकांच्या अंशांची वजाबाकी अंशस्थानी लिहून छेदस्थानी दिलेल्या अपूर्णांकाचा छेद तसाच लिहितात. उदाहरणार्थ 7/9 - 4/9, बरोबर. 7 4 गेले, खाली उरले 3/9. 9/13 - 4/13, बरोबर. 9 - 4 बरोबर 5/13. बघा, प्रश्न 1 बेरीज कर. 1 8/15 + 11/15, बरोबर. 8 + 11/15 बरोबर 19/15. 2 3/7 + 5/7 बरोबर 3 + 5/7 बरोबर 8/7. 3 2/15 + 4/15 + 6/15 बरोबर 2 + 4 + 6/15 बरोबर 12/15. प्रश्न 2 वजाबाकी कर. 1 9/12 - 2/12 बरोबर 9 - 2/12 बरोबर 7/12. 2 7/8 - 3/8 बरोबर 7 - 3/8 बरोबर 4/8. 3 5/10 - 2/10 बरोबर 5 - 2/10 बरोबर 3/10. बघा, प्रश्न 1 एका स्वेटरचा 6 भाग आईने विणला आहे आणि उरलेल्यापैकी 2/10 ताईने विणला आहे, तर स्वेटरचा एकूण किती भाग विणायचा झाला आहे? बघा, आईने विणलेला स्वेटरचा भाग 6/10, ताईने विणलेला स्वेटरचा भाग 2/10, म्हणून एकूण भाग 6/10 + 2/10 बरोबर 6 + 2/10 बरोबर 8/10. प्रश्न 2 आईने आणलेल्या कलिंगडापैकी 3/8 भाग मुलांनी खाल्ला व कलिंगडाचा किती भाग शिल्लक राहिला? कलिंगडाचा 8 भाग, त्यापैकी 3 भाग मुलांनी खाल्ला, तर किती उरेल? म्हणून 8 - 3 बरोबर 5 भाग उरेल. Subject English learning activity. Activity number 1. Read the question and encircle the correct answer. First, when is the cricket game? It's on Saturday. Where is my English book? It's on the table. Whose bike is this? It's my uncle's bike. How many friends do you have? 5. What is in your bag? There is a notebook. Who is your English teacher? It's Mr. Suresh. Take one card and answer the questions. Example, speaking card. Food. What is your favorite dish? My favorite dish, gulab jamun. Why do you like it? It is sweet. When do you eat it? On special occasions and festivals. How often do you cook it? I cook it every month. Which ingredients do you need for it? Khava, maida, baking soda, ghee, sugar, water. Match A with B to make questions. Group A, Group B. First, who is your best friend? What do you like? Where is your bag? 4. How many sisters do you have? 5. When is it your birthday? Whose bet is that?
विषय विज्ञान समजून घेऊया. रोगप्रतिबंध, लसीकरण, सार्वजनिक आरोग्य सुविधा. संदर्भ इयत्ता 5वी प्रकरण 23. संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध. अध्ययन निष्पत्ती. स्वच्छता, आरोग्य, कचरा, आपत्ती, आणीबाणीची परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे जतन व रक्षण, भूमी, इंधन, जंगल इत्यादी यांचे मार्ग सुचवतात आणि मागास व वंचितांविषयी संवेदनशीलता दाखवतात. बघा, लक्षात घेऊया. रोगप्रतिबंध. रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना रोगप्रतिबंध म्हणतात. पाण्यावाटे होणारा रोग प्रसार टाळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. गावातील पाण्याच्या सार्वजनिक स्रोताचे निर्जंतुकीकरण ब्लिचिंग पावडरचा वापर करून केले जाते. गॅस्ट्रोक किंवा कावीळसारख्या रोगाची साथ पसरली की पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो. साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊ नये म्हणून शक्यतो पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ते शक्य नसल्यास कीटकनाशकांचा वापर करतात. यामुळे मलेरियासारख्या रोगाच्या प्रसारास प्रतिबंध होतो. क्षयासारख्या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र जागी ठेवण्यात येते. हॉस्पिटलमध्येही संसर्गजन्य रोग झालेल्यांसाठी खास विभाग असतात. रुग्णांनी वापरलेली भांडी, कपडे जंतुनाशकाने धुतले जातात. क्षयरोग्याची थुंकी एका भांड्यात जमा केली जाते. तिच्यावर फिनाईलसारखे जंतुनाशक टाकले जाते. ह्या उपायांनी रोगप्रसार टळतो. बघा, रोगसंसर्ग रोखण्याचे उपाय. हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. मोकळ्या जागी थुंकण्याचे टाळावे. असा रोग झालेल्या व्यक्तीजवळ राहावे लागत असेल तर नाक व तोंड झाकले जाईल असा मास्क वापरतात. एखाद्या संसर्गजन्य रोगाची लागण घरात झाली तर त्यासंबंधीची माहिती आरोग्य खात्यास देणे हिताचे असते. असे केल्याने रोगाची लागण इतरांना होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे शक्य होते. लसीकरण. एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकाला तो शरीरात रोगजंतू शिरतात. तेव्हा आपले शरीर त्या जंतूविरुद्ध लढा देते, म्हणजेच रोगाचा प्रतिकार करते. त्यामुळे बहुसंख्य वेळा शरीरात रोगजंतू शिरल्यावरही रोग होत नाही. रोग प्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण होय. लसीकरणामुळे शरीरात ठराविक रोगाविरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते. मूल जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला क्षयप्रतिबंधक लस टोचण्यात येते. मूल 1.5 महिन्याचे झाले की गटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि पोलिओ प्रतिबंधक लसीचे 3 डोस 1-1 महिन्यात अंतराने त्याला देण्यात येतात. गटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात प्रतिबंधक लस एकत्र बनवलेली असल्याने ती त्रिगुणी या नावाने ओळखली जाते. त्रिगुणी लस टोचली जाते तर पोलिओ प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते. सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा. साथीच्या व संसर्गजन्य रोगास आळा बसावा म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाज कल्याण कार्यक्रम हाती घेतले जातात. सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबविण्यात येतात. बालकांना तज्ज्ञ लोकांकरवी लस टोचण्याची व्यवस्था केली जाते. यासाठी खास शिबिरे आयोजित करण्यात येतात. गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. फिरता दवाखाना, अपंग कल्याण निधी तसेच रुग्णवाहिका अशा सेवा तसेच आरोग्य संस्था आहेत. आरोग्य संस्थांमध्येही रक्त व लघवी तपासणी तसेच एक्स-रे, स्कॅनिंग, सोनोग्राफीच्या सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा मिळू शकते. पिण्याच्या पाण्याची तसेच अन्नपदार्थांची हाताळणी कशी करावी याबाबतचे शिक्षण लोकांना देण्यात येते. परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधीचा आग्रह धरला जातो. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यात आता कायद्याने मनाई केली आहे. रोगप्रसार होऊ नये हे ह्या मनाईमागचे मुख्य कारण आहे. प्रसार माध्यमांद्वारे आरोग्यसंबंधी जनजागृती करण्यात येते. विषय सामाजिक शास्त्र. संदर्भ इयत्ता 5वी. विषय परिसर अभ्यास 1. क्षेत्र प्राकृतिक भूगोल. प्रकरण ओळख भारताची. घटक भारत प्राकृतिक. अध्ययन निष्पत्ती. चिन्हे, दिशा, विविध वस्तू एखाद्या भागातील ठळक ठिकाण, भेट, जागा यांचे नकाशातील स्थान ओळखतात आणि एखाद्या स्थानाच्या संदर्भात दिशा ओळखतात. नकाशातील खुणा व चिन्हे यांच्यासह नकाशा वाचन करतात. नकाशावरून भारताच्या प्राकृतिक रचनेचे वर्णन करतात. भूप्रदेश, हवामान, संसाधने, अन्न, पाणी, निवारा, उदरनिर्वाह व सांस्कृतिक जीवन. उदाहरणार्थ अतिदूर, दुर्गम प्रदेशातील थंड प्रदेश, उष्ण वाळवंटातील लोकांचे जीवन यामधील दुवे विशद करतात. थोडे आठवूया. 1. आपल्या देशाचे नाव काय आहे? आपल्या देशाचे नाव भारत आहे. 2. तुम्हास माहीत असलेल्या नद्यांची नावे लिहा. गंगा, नर्मदा, गोदावरी, तापी, कावेरी, कृष्णा ही नद्यांची नावे आहेत. 3. कोणत्याही एका देशभक्तीपर गीताच्या 2 ओळी लिहा. ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. बघा, आपल्यासमोर भारताचा नकाशा दिलेला आहे. ह्या नकाशावरून आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न 1. पर्वत शोधा व त्यांची नावे लिहा. बघा, हिमालय पर्वत, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, अरवली पर्वत आणि सह्याद्री पर्वत इत्यादी. 2. नकाशातील डोंगरांची नावे लिहा.
अरवली, सातपुडा, सह्याद्री ह्या डोंगर रांगा आहेत. 3. गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी ह्या नद्यांच्या प्रवाह मार्गाचे निरीक्षण करा. त्यांच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे ते नोंदवा. गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी, कावेरी ह्या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. बघा प्रश्न 4. नकाशातील पठारे शोधा व त्यांची नावे लिहा. छोटा नागपूरचे पठार, दख्खनचे पठार, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, बुंदेलखंड, मेवाड, मारवाड हे पठार आहेत. कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे लिहा. कोरोमंडल किनाऱ्याला कावेरी व पेन्नार नदी जाऊन मिळतात. आखाताची नावे शोधून द्या. कच्छचे आखात, खंबातचे आखात ही आखात आहेत. 7. लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेटाचे समूह शोधून त्यातील काही बेटांची नावे लिहा. नारकोंडम बेट, बॅरन बेट, कोको बेट, कामोर्ता बेट, कॅचल बेट हे बेट समूह आहेत. उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रमुख नदींचे खोरे आहेत? यमुना, गोदावरी, गंगा, शारदा, गोमती ह्या नद्यांची खोरे आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधू. भारताच्या तीनही बाजूस असणाऱ्या जलाशयांची नावे लिहा. भारताच्या तिन्ही बाजूस अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर हे जलाशय आहेत. 2. भारताच्या नकाशाचे निरीक्षण करून कृष्णा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते? कृष्णा नदी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश ह्या राज्यातून वाहते. 3. भारताच्या प्रदेशानुसार कोणकोणत्या बाबतीत विविधता आढळते? भारतात प्रदेशानुसार जाती, जमाती, धर्म, भाषा, पेहराव, आहार, सण, उत्सव ह्या बाबतीत विविधता आढळते. व्हिडिओ आवडल्यास व उपयुक्त वाटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.